हॅलो फ्रेंड्स, आम्ही ना भरपूर आज होळी खेळलो. कारण आम्ही लग्नात ना होळीच नव्हतं खेळलो. तर म्हटलं चला होळी खेळूया आणि त्याच्यासाठी मी आज नवरी बनली होती. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. सजना है मुझे सजना के लिए सजना है मुझे. तर चला आज मस्तपैकी मी सजनासाठी सजणार आहे. पण सगळ्यात पहिले माझी सकाळ होत असते मठ्ठा आणि लस्सीपासून. कारण आपलं छोटासा हातगाडा आहे. कारण काही लोकांना लय टेन्शन येते, बाबा मी शॉप म्हटलं की कसं आहे. ते दुकान माझी लक्ष्मी आहे. आणि दुकान म्हणजे दुकान असते, ते हातगाडीवर असू द्या, ते फुटपाथवर असू द्या किंवा ते कुठेही असू द्या, ते आमचं लक्ष्मी आहे. त्याच्यामुळे मी माझ्या हातगाड्याला शॉप म्हणत असते. तर इथं मी सगळ्यात अगोदर माझ्या नवऱ्यासाठी केलेलं आहे गरमागरम बाजऱ्याची भाकर आणि मस्तपैकी शेंगदाण्याची आमटी केलेली होती. कारण कसं आहे, माझ्या नवऱ्याला अजिबात भूक सहन होत नाही. आणि मग तो जर उपाशी गेला आणि मला जर स्वयंपाकाला उशीर झाला, कारण त्याच्यानंतर मला कट्टा पुसणे, पूर्ण घर क्लीन करणे इथून तिथपर्यंत, स्वराचा टिफिन करणे, स्वराची शिसू करणे, त्याचा स्वयंपाक करणे, त्याला खाऊ घालणे, त्याला झोपून देणे. नंतर त्याच्यानंतर मी काय करते, देवपूजा करते, कपडे धुते, वाळू घालते आणि हे कामं झाल्यानंतर मग मी स्वयंपाक करते. स्वयंपाक केल्यानंतर मग मला 2 वाजतात आणि नंतर मी टिफिन घेऊन जाते. तर ते मग होतो उशीर. मग माझा नवरा काय करतो, डायरेक्ट डबा फेकून देतो. एक दिवस आमच्यात तसंच झालं. मी तुमच्यासोबत ती गोष्ट शेअर केली नाही. मला उशीर झाला होता, साधारणतः 3 वाजले होते. म्हणून गणेशजीने डायरेक्टली डबा माझ्या हातचा फेकून दिला होता. आणि मग मी राग घरी चालली आली आणि मग त्यांना पछतावा झाला. मग ते जेवण करत बसले एकटेच. तर असं आमचं होतं बाबा. कारण व्यवसाय झाल्यानंतर भरपूर तडजोड वगैरे करावं लागते. कारण कसं आहे, याचे त्याचे बोलणे कारण आपण यूट्यूबवर काम करतो, काही लोकांना ते सहन होत नाही. त्याच्यामुळे आपण आता कसं करायचं, आपल्या बिझनेसकडे लक्ष द्यायचं. आपला बिझनेस जसा वाढला तसं बाकीचे कामं कमी करून टाकायचे. तर माझा नवरा मस्तपैकी शेंगदाण्याची आमटी आणि गरमागरम बाजरीची भाकर जेवण वगैरे केलेली आहे. आणि आता मी त्यांना मठ्ठा लस्सी सर्व भरून दिलेलं आहे. ॲटो बोलावलेला आहे, ॲटोमध्ये सर्व साहित्य ठेवलेलं आहे. आणि गणेशजी चाललेले आहे त्यांच्या शॉपमध्ये. तर चला, ते तर चाललेले आहे, त्यांचं तर कामं सर्व आटोपलेले आहे. आणि तेवढ्यात माझे पार्सल पण आलेले आहे, तुम्ही बघू शकता. बघा तर स्वराज कुठं बघा. हाय, थांब मी उघडतो दरवाजा. थांब. नाही. का बाय? मम्मी कशाला ठेवली तिथं? स्वराज तर काय करून राहिला? कुठं आहे पाय तर सही. अवा पळशील ना, हे खुर्च्या घेता सटकील ना तिथून. और पाय तर सही. स्वराज कुठं आहे तर? स्वराज बोलणार रे. हे असं उघडते की पाय, हे त्याच्या ज्यांना ते पॅक नाही करावं लागत. बापरे. तर आमचा जो पोर्च आहे ना, तो खूप छोटा आहे. आणि स्वराज ना आत गेला होता आणि आतमध्ये जाऊन मंकीची आणि त्याची आंघोळ करत होता शॉवर खाली. तर स्वराने चेअर ठेवलेली होती आणि पोर्चमध्ये पाणी होतं. आणि पाणी असल्यामुळे कसं चेअर वगैरे घसरू शकते. त्याच्यामुळे मी स्वरावर रागावली आणि रागावल्यानंतर तिला सांगितलं की अगं बाई, चेअरवर उभी राहशील तर पडशील म्हणून. तर स्वराजला गरमी भरपूर होते, म्हणून दिवसातून 4 ते 5 वेळा तो काय करतो, शॉवर चालू करतो आणि बाथरूममध्ये आंघोळ करत बसतो. अक्षरशः पूर्ण टंकी खाली करतो तो. तर आता गणेशजी गेलेले आहेत, तुम्ही बघितलेलंच आहे. त्याच्यानंतर मी काय केलं, स्वराच्या शाळेची तयारी करून दिली, तिचा टिफिन वगैरे आटपून दिला. ती शाळेत गेली की मला असं वाटते चला, म्हणजे 2 लेकरं घरचे शाळेत गेलेले आहेत, मला जरा करमते मग घरात. मग काय स्वराज आणि मीच राहते. मग स्वराजला मी टीव्हीवर कार्टून वगैरे लावून देते आणि मी माझे कामं करत बसते. आणि आमच्या घरात मेंबर 2च आहे, पण भांडी बघा एवढी निघतात जसे की मी भांडेवाली बाई बनली बाबा. या एक दिवस या पृथ्वीवरची सर्व कामं संपतील, पण माहिती आहे का, माझ्या बेसिंगमधले भांडे कधीच संपणार नाही असे व्हिडिओ आहे. तर मी तुम्हाला बोलून दाखवलेलं आहे. तर असं सगळ्यात पहिले भांड्यातले सर्व खरकटं मी काढून घेत असते. कारण हे खरकटं पाणी खालच्या बाथरूममधून जाते, म्हणजे आईच्या बाथरूममध्ये जाते. मग खरकटं बाथरूममध्ये दिसले की आई खूप रागावते. त्याच्यामुळे ना सर्व कोणाला राग नाही आला पाहिजे, जास्त खरकटं नको व्हायला, म्हणून मी काय करत असते, सर्व भांड्यातलं खरकटं आधी काढून घेते आणि ते फेकून देते. तर भांडी वगैरे घासली, देवपूजा केली, भांडी घासली, फरची क्लीन केली,
त्याच्यानंतर कपडे वॉश केले, देवपूजा केली आणि देवपूजा केल्यानंतर इथं आलेली आहे मी स्वयंपाक करायला. तर सगळ्यात अगोदर मी पोळ्या वगैरे टाकून घेतलेल्या आहेत आणि मला आज करायची होती जे आपल्या मुंगण्याच्या शेंगा असतात ना त्याची भाजी करायची होती. तर ते ना मी सर्वात अगोदर वाफून घेतलेल्या होत्या त्या शेंगा आणि मसाला केलेला आहे. तर मसाल्यात मी काय काय यूज केलेला आहे तुम्हाला सांगते. थोडेसे शेंगदाणे, थोडेसे काजू, त्याच्यानंतर खोबरं किसून घेतलेलं होतं, 2 कांदे, 2 टमाटे आणि तेजपत्ता. तर हे सर्व मी भाजून घेतलं. भाजून घेतल्यानंतर त्याच्यात अद्रक लसूण टाकला आणि त्याची पेस्ट बनवून घेतली. पेस्ट बनवून घेतल्यानंतर तेल गरम झालं. तेल गरम झाल्यानंतर सगळ्यात अगोदर जिरं आणि मोहरी टाकली, ते तळतळ फुटू दिली. त्याच्यानंतर हा मसाला टाकला. हा मसाला टाकल्यानंतर लाल होऊ दिला आणि जोपर्यंत त्या मसाल्याला तेल सुटलं त्याच्यानंतर तिखट, मीठ, हळद आपल्या चवीनुसार टाकलं. दवे का दिव्य मी मसाला टाकत असते आणि मसाल्यामध्ये मी आता शेवटे त्या शेंगा सोडून दिलेल्या आहे. मस्तपैकी भाजी भाकरीसोबत खूपच छान एकच नंबर लागते. आणि आता मी टिफिन घेऊन जाणारच होती, तर तेवढ्यात मला की नाही अर्जंट एक शूट करून द्यायचा होता. एक रील्स होती लग्नाची की बाबा नवऱ्याला म्हणते ती मला जेजुरीला घेऊन जाल का, आणि अर्जंट इमर्शिव्ह कोलॅबोरेशन होतं. आणि कसं आहे तिकडून आम्हाला स्क्रिप्ट येते, जसं त्या स्क्रिप्टमध्ये लिहिलेलं असते ना तसंच आम्हाला बोलावं लागते. तर ते स्क्रिप्ट अशी होती की तुमचं लग्न होत आहे म्हणजे हळद आहे किंवा लग्न झालेलं आहे आणि तुम्हाला तुमच्या नवऱ्याला साथीदाराला म्हणायचं आहे की मला जेजुरी घेऊन जाशील का मुंडावड्या वगैरे बांधून. तर अशी मला स्क्रिप्ट देण्यात आली होती. मी ती तयार केली, ती रील्स तयार केली. आता हळद खेळलो आम्ही. लग्नात हळद खेळलो नव्हतं म्हणून आता हळद खेळून घेतलं. तर एका रील्स बनवायची होती आणि इमर्जन्सी होती आणि ते सर घाई खूप करत होते म्हणून ते बघा स्वयंपाक आटोपला आणि लगेच साडी वेअर केली आणि मस्तपैकी मुंडावड्या वगैरे बांधून रील्स करून दिली. आता काय माहिती त्यांना आवडते की नाही. आणि रील्स तयार केल्यानंतर पूर्ण घरात हळद झाली होती कारण मी ती हळद उधळली होती. तर त्याच्यानंतर पटकन मी साडी चेंज केली, सर्व काढून ठेवलं आणि लगेच टिफिन वगैरे पॅक केला कारण भरपूर असा उशीर झालेला होता. तर इथं मी डाळ भात घेतलं, मुंगण्याच्या शेंगांची भाजी घेतली, पोळ्या वगैरे डबा वगैरे पॅक करून घेतल्या आणि पटापट थोडासा पसारा आवरला आणि भांडी वगैरे मी घासायची राहू दिली आणि कपडे पण वॉश करायचे राहू दिले कारण की स्वराने स्कूलमधून आल्यानंतर कपडे टाकले होते. आणि आता मी निघालेली आहे डबा घेऊन. कुकरमध्ये आज डबा घेऊन लय उशीर झाला आम्हाला. तर आलेला आहो आम्ही आणि बाजार पण घ्यायचा आहे आम्हाला. तर चला. तर स्वराला मी मार्केटला नेलं होतं कारण की मला ना बाजारातून मिरची आणि थोडासा भाजीवाला वगैरे घ्यायचा होता. तर आता मी इथं पोहोचलेला आहे. तुम्ही बघू शकता आपलं शॉप छोटं करता करता किती मोठं झालेलं आहे. तर गणेशजीला मी सांगितलं होतं 2 पाट्या घ्या आणि त्याच्यावर मस्तपैकी दही मठ्ठा आणि मठ्ठा लस्सी हे लिहून ठेवा. नंतर मी डबा वगैरे दिला, त्यांनी जेवण वगैरे केलं. नंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मी जसं की तुम्हाला सांगितलेलं आहे स्वरा दिवसातून 2 ते 3 वेळा बाथरूममध्ये जाऊन शावरखाली आंघोळ करतो. तर हा पुन्हा बाथरूममध्ये गेलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मी त्याला बाहेर काढलं, हातपाय वगैरे वॉश करून दिले आणि आता इथं संध्याकाळ झाली होती. तर सगळ्यात अगोदर मी काय केलं, कपडे वगैरे वॉश करून माडीवरती टाकून दिले म्हणजे गच्चीवरती. त्याच्यानंतर सर्व घर क्लीन करून घेतलं कारण संध्याकाळच्या वेळेस झाडू मारता येत नाही. आणि नंतर सर्व भांडी वगैरे घासून घेतली. नंतर मी शॉपमधून मठ्ठ्याचा लस्सीचा डबा वगैरे आणलेला होता, ते पण गरम पाण्याने धुवून ठेवावा लागतो. तर संध्याकाळ झाली होती. असं होते एक काम केलं तर दुसरं काम राहते. जर डबा नेऊन नवस्ती देत तर नवरा रागावला असता. त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर डब्बा वगैरे त्यांना घेऊन गेली, त्यांना डब्बा दिला. त्यांचं जेवण वगैरे होईपर्यंत आम्ही तिथं थांबलो. नंतर आम्ही मार्केटमध्ये गेलो. मार्केटमधून भाजीपाला मिरची वगैरे सर्व मी घेऊन आली आणि त्याच्यानंतर घरातली कामं. आणि हे नाही होतं संध्याकाळी अजून स्वयंपाकाची वेळ होऊन जाते. तर असं आमचं सुरू आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटत असेल तर नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि स्वराज बघा कशी बडबड करतो. तू कोणाचा आहे स्वराज? पप्पाचा. पप्पा कोणाचे आहेत? माझे पप्पा. शेजारचे? शेजारचे. हां. आप्पा कुठे गेले तुझे? आप्पा बुई गेले. कुठे गेले? बुई गेले. हो का? कशाला आले होते रे आप्पा? पप्पा. तू शाळेत जाता ना? शाळेत काय शिकशील तू? अजून? हां. स्वराज, माझ्या पप्पाने गणपती आणला, ते गाणं येते का तुला? म्हणून दाखव बरं. गणपती पप्पा पप्पा कसे हसतात रे?
कसे हसतात पप्पा? पप्पा जेवण कसे करतात? गणेशजी म्हण बरं. लवकर या, घरी या लवकर. दीदीला म्हणा अभ्यास कर. तिला म्हणा अभ्यास कर म्हणा. समजत नाही का तुला? परीक्षा आहे ना. जा तिथं जाऊन सांग तिला अभ्यास कर म्हणा. परीक्षा आहे. बी फॉर बॉल. मग बी फॉर कॅट नाही, सी फॉर कॅट. स्वराज आमचा असा बोलतो. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.